नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आपण आज या ठिकाणी प्रथम वर्ष कला अर्थशास्त्र या विषयाचे दुसऱ्या सत्राचे काही महत्त्वाचे बहुपर्याय प्रश्न किंवा MCQ क्वेश्चन्स पाहणार आहोत. चला तर पाहूया. पहिला प्रश्न काय आहे? RRBचे पूर्ण फॉर्म किंवा पूर्ण स्वरूप काय आहे? RRBचे पूर्ण स्वरूप किंवा पूर्ण फॉर्म काय आहे? आपल्याकडे पर्याय आहे प्रादेशिक रॉयल बँक, दुसरा आहे प्रादेशिक ग्रामीण बँक, तिसरा आहे प्रादेशिक रेशन बँक आणि चौथा आहे प्रादेशिक राखीव बँक. इथे जर आपण पाहिलं तर RRBचे पूर्ण स्वरूप प्रादेशिक ग्रामीण बँक किंवा रिजनल रूरल बँक असे आहे. म्हणून ऑप्शन बी प्रादेशिक ग्रामीण बँक रिजनल रूरल बँक हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूयात दुसऱ्या प्रश्नाकडे. दुसरा प्रश्न आहे प्रादेशिक ग्रामीण बँका टिंबटिंबच्या मालकीचे आहेत. प्रादेशिक ग्रामीण बँकांचे मालक कोण आहेत? अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. आपल्याकडे पर्याय आहे ए केंद्र सरकार, बी राज्य सरकार, सी प्रायोजक बँका ज्यांना आपण स्पॉन्सर बँकसुद्धा म्हणतो आणि तिसरं आहे वरीलपैकी सर्व. तर इथे प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या किंवा प्रादेशिक ग्रामीण बँका ह्या कोणाच्या मालकीच्या आहेत अशा स्वरूपाचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे वरीलपैकी सर्व. म्हणजेच प्रादेशिक ग्रामीण बँका या केंद्र सरकार, राज्य सरकार आणि प्रायोजक बँका यांच्या तिघांच्या एक जॉईंट मालकीच्या आहेत. तर इथे वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया तिसऱ्या प्रश्नाकडे. तिसरा प्रश्न आहे मी कुणाची किती शेअर आहे प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या मालकीमध्ये, हा प्रश्न पुढे घेतलेलाच आहे. तर त्यावेळेस आपण पाहूयात, त्यामुळे इथे मी ती क्लॅरिटी देत नाही आहे. तर पुढे पाहूच तो प्रश्न आल्यानंतरनं. चला तिसरा प्रश्न पाहूया काय आहे. प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना टिंबटिंबच्या तरतुदीखाली केली गेली आहे. कुठल्या कायद्याच्या तरतुदीखाली प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना केली गेलेली आहे? आपल्याकडे पर्याय आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा 1934, दुसरा आहे स्टेट बँक ऑफ इंडिया कायदा 1955, तिसरा आहे प्रादेशिक ग्रामीण बँक कायदा 1976, चौथा आहे वरीलपैकी काही नाही. प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना खूप सोपा प्रश्न आहे हा. प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना ही प्रादेशिक ग्रामीण बँक कायदा 1976च्या तरतुदीखाली केली गेली होती. म्हणून ऑप्शन सी प्रादेशिक ग्रामीण बँक कायदा 1976 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूयात चौथ्या प्रश्नाकडे. चौथा प्रश्न आहे प्रादेशिक ग्रामीण बँकेत सर्वात मोठा भागधारक कोण आहे? इथे आपण पाहिलेलं आहे की कोण प्रादेशिक बँकांची मालकी जी आहे ती कोणाकडे आहे? केंद्र सरकार, राज्य सरकार आणि प्रायोजक बँका. तर इथे आपल्याला हे कळेल की सर्वात मोठा भागधारक या तिन्ही गोष्टींमधला म्हणजेच केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल आणि प्रायोजक बँक असेल त्यांच्यातला सर्वात मोठा भागधारक कोण आहे प्रादेशिक बँकेच्या संदर्भात. तर इथे आपला प्रश्न आहे प्रादेशिक ग्रामीण बँक किंवा बँकेत सर्वात मोठा भागधारक कोण आहे? पर्याय आहे केंद्र सरकार, दुसरा आहे राज्य सरकार, तिसरा आहे प्रायोजक बँक आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. जर इथे आपण पाहिलं तर सर्वात मोठा भागधारक प्रादेशिक ग्रामीण बँकेच्या संदर्भात हा केंद्र सरकार आहे. म्हणजेच 50% वाटा हा केंद्र सरकारकडे आहे. त्याच्यानंतरनं प्रायोजक बँकांकडे 35% वाटा आहे आणि राज्य सरकारकडे फक्त 15% वाटा आहे. अशा 100% भागधारक तीन हे जे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि प्रायोजक बँका या तिन्ही गोष्टी भागधारक किंवा ओनर्स ज्याला आपण म्हणतो किंवा मालक म्हणतो प्रादेशिक ग्रामीण बँकांचे ते आहेत. तर सर्वात अधिक किंवा सर्वात मोठा भाग हा केंद्र सरकारच्या वाट्याला आहे 50%. राज्य सरकाराकडे फक्त 15% आहे आणि प्रायोजक बँका ज्या आहेत, ज्या प्रायोजक बँका म्हणजेच बहुतेक ज्या व्यावसायिक बँका आहेत त्याच प्रायोजक बँका आहेत प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या संदर्भामध्ये आणि त्यांच्याकडे 35% भाग जो आहे तो आहे. त्याच्यानंतर आपण वळूया पाचव्या प्रश्नाकडे. स्वाभाविक प्रश्न आहे सर्वात मोठा भागधारक जर असेल तर सर्वात लहान कोण आहे अशा स्वरूपाचा प्रश्न स्वाभाविक आहे. जर इथे आपण पाहिलं तर पाचवा प्रश्न आहे प्रादेशिक ग्रामीण बँकेत
सर्वात लहान भागधारक कोण आहे? तर मागील प्रश्नामध्ये मी तुम्हाला सांगितलं की केंद्र सरकार सर्वात मोठं आहे 50%. त्याच्यानंतर येतात प्रायोजक बँका, त्यांच्याकडे आहे 35%, आणि जे उर्वरित 15% राहतात ते आहेत राज्य सरकारकडे. म्हणजेच सर्वात लहान भागधारक हा कोण झालं? राज्य सरकार झाली. म्हणून ऑप्शन बी राज्य सरकार हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूयात 6व्या प्रश्नाकडे. 6वा प्रश्न आहे, टिंबटिंब बँक ही भारतातील पहिली प्रादेशिक ग्रामीण बँक आहे. भारतातील पहिली प्रादेशिक ग्रामीण बँक कुठली आहे अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. आपल्याकडे पर्याय आहे सिंडिकेट बँक, दुसरा आहे प्रथमा बँक, तिसरा आहे बंधन बँक आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. जर इथे आपण पाहिलं तर खूप फॅक्च्युअल प्रश्न आहे हा, आणि ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रथमा बँक ही भारतातील पहिली प्रादेशिक ग्रामीण बँक होय. म्हणून ऑप्शन बी प्रथमा बँक हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर स्वाभाविक प्रश्न आहे की ही प्रथमा बँक कोठे आहे? तर 7वा प्रश्न त्याच्या संदर्भात आहे. प्रथमा प्रादेशिक ग्रामीण बँकेचे मुख्यालय टिंबटिंब उत्तर प्रदेशात आहे. तर ह्या प्रादेशिक ग्रामीण बँक जी प्रथमा बँक आहे, जी भारतातील पहिली प्रादेशिक ग्रामीण बँक आहे, याचे मुख्यालय उत्तर प्रदेशमध्ये कोठे आहे अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. आपल्याकडे पर्याय आहे अ कानपूर, ब मुरादाबाद, क बनारस आणि ड इलाहाबाद. जर इथे आपण पाहिलं तर प्रथमा प्रादेशिक ग्रामीण बँकेचे मुख्यालय मुरादाबाद उत्तर प्रदेश येथे आहे. म्हणून बी मुरादाबाद हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न होता, पहिली प्रादेशिक ग्रामीण बँक प्रथमा बँक. त्याच्यानंतर त्याचं मुख्यालय कुठे आहे? मुरादाबाद उत्तर प्रदेशमध्ये. त्याच्यानंतर आपण वळूया 8व्या प्रश्नाकडे. 8वा प्रश्न आहे, टिंबटिंब बँकेने 5 कोटी अधिकृत भांडवल देऊन प्रथमा बँकला प्रायोजित केले किंवा स्पॉन्सर झाले प्रथमा बँकसाठी. कारण की आपण इथे पाहिलं होतं जे दुसऱ्या प्रश्नामध्ये की प्रादेशिक ग्रामीण बँका कुणाच्या मालकीच्या आहेत? केंद्र सरकार, राज्य सरकार आणि प्रायोजक बँका. तर ही जी पहिली प्राथमिक बँक आहे, ज्याला आपण प्रथमा बँक आहे, जी पहिली प्रादेशिक ग्रामीण बँक आहे, हिचे प्रायोजन कोणी केले होते? तर इथे आपल्याकडे पर्याय आहे 5 कोटी रुपये अधिकृत भांडवल लावून. तर आपल्याकडे पर्याय आहे सिंडिकेट बँक, दुसरा आहे कोटक बँक, तिसरा आहे बंधन बँक आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. जर इथे आपण पाहिलं तर प्रथमा जी पहिली प्रादेशिक ग्रामीण बँक होती, याचे स्पॉन्सर किंवा याची स्पॉन्सरशिप किंवा प्रायोजन सिंडिकेट बँकने केलं होतं 5 कोटी अधिकृत भांडवल देऊन. म्हणून ऑप्शन ए सिंडिकेट बँक हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 9व्या प्रश्नाकडे. 9वा प्रश्न आहे सहकारी बँकेच्या संदर्भात. आता आपण मागे जे 8 प्रश्न पाहिले ते आपल्याला प्रादेशिक ग्रामीण बँका ज्यांना आपण म्हणतो रिजनल रुरल बँक त्यांच्या संदर्भात होते. इथून पुढे जे प्रश्न आहेत ते कोऑपरेटिव्ह बँक ज्यांना आपण म्हणतो किंवा सहकारी बँक ज्यांना म्हणतो त्यांच्या संदर्भात आहे. तर पहिला प्रश्न आहे, सहकारी बँकेची स्थापना टिंबटिंबच्या तरतुदीखाली केली गेली आहे. कुठल्या कायद्याच्या तरतुदीखाली सहकारी बँकेची स्थापना भारतात केली गेलेली आहे? पहिला आहे भारतीय रिझर्व्ह बँक कायदा 1934, दुसरा पर्याय आहे बँकिंग नियम कायदा 1949, तिसरा आहे सहकारी संस्था अधिनियम 1904 मध्ये सुद्धा आले होते सहकारी संस्था अधिनियम, आणि 1912 मध्ये सुद्धा आला होता, आणि चौथा आहे वरीलपैकी काही नाही. तर इथे आपण पाहिलं तर सहकारी बँकेची स्थापना भारतामध्ये सहकारी बँक किंवा सहकारी संस्था अधिनियम 1904 व सहकारी संस्था अधिनियम 1912 याच्या तरतुदींखाली झालेली आहे म्हणून किंवा केली गेलेली आहे. म्हणून ऑप्शन सी सहकारी संस्था अधिनियम 1904 व सहकारी संस्था अधिनियम 1912 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 10व्या प्रश्नाकडे. 10वा प्रश्न आहे, सहकारी बँका टिंबटिंब आणि टिंबटिंबच्या कार्यक्षेत्रात येतात. टिंबटिंब आणि टिंबटिंबच्या कार्यक्षेत्रात येतात. आपल्याकडे पर्याय आहे राज्य सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँक, दुसरा आहे केंद्र सरकार आणि स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा SBI, तिसरा आहे राज्य सरकार आणि सेबी म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, आणि चौथा आहे वरीलपैकी काही नाही. इथे जर आपण पाहिलं तर सहकारी बँका किंवा कोऑपरेटिव्ह बँक्स या राज्य सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँक यांच्या कार्यक्षेत्रात येतात. म्हणजेच जे सहकारी संस्था अधिनियम जे पारित झालेले आहेत ते राज्य सरकार त्या दृष्टिकोनातनं सहकारी बँकांवरती नियंत्रण ठेवते, आणि बँकिंग नियम कायदा 1949 ज्याला आपण बँकिंग रेग्युलेशन्स ॲक्ट 1949 असे म्हणतो, त्याच्या अंतर्गत भारतीय रिझर्व्ह बँकेला सुद्धा काही हक्क किंवा काही कर्तव्य दिले गेलेले आहेत, जेणेकरून सहकारी बँकांवरती भारतीय रिझर्व्ह बँक हे नियमन करू शकते किंवा रेग्युलेशन करू शकते. म्हणून
सहकारी बँका राज्य सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँकेच्या कार्यक्षेत्रात येतात, म्हणून ऑप्शन ए राज्य सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँक हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 11व्या प्रश्नाकडे. 11वा प्रश्न आहे, सहकारी पत प्रणालीमध्ये टिंबटिंब असते. सहकारी पत प्रणालीमध्ये कुठल्या गोष्टींचा समावेश आहे? आपल्याकडे पर्याय आहे अल्पमुदतीच्या कृषी पतसंस्था, दुसरा आहे दीर्घकालीन कृषी पतसंस्था, तिसरा आहे नॉन ॲग्रिकल्चरल किंवा बिगर शेती पतसंस्था आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. जर इथे आपण पाहिलं तर सहकारी पत प्रणालीमध्ये फक्त अल्पमुदतीच्या आणि दीर्घकालीन मुदतीच्या कृषी पतसंस्था नव्हेच पण बिगर शेती पतसंस्था सुद्धा असतात, म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. म्हणजे सहकारी पत प्रणालीमध्ये अल्पमुदतीच्या कृषी पतसंस्था, दीर्घकालीन कृषी पतसंस्था आणि बिगर शेती पतसंस्था या तिन्हीचा समावेश आहे, म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 12व्या प्रश्नाकडे. 12वा प्रश्न आहे, सहकारी बँकिंग संरचनेत टिंबटिंब सर्वसमावेशक असते. सहकारी बँकिंग संरचनेमध्ये टिंबटिंब सर्वसमावेशक असते. आपल्याकडे पर्याय आहे राज्य सहकारी बँक, दुसरा आहे केंद्रीय सहकारी बँक, तिसरा आहे प्राथमिक पतसंस्था आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. जर इथे आपण पाहिलं तर जर आपण सहकारी बँकेची संरचना पाहिली तर आपल्याला सगळ्यात टॉपला त्रिकोणासारखं जर आपण इमॅजिन केलं तर त्रिकोणाच्या टॉपला आपल्याला राज्य सहकारी बँका दिसतात ज्या स्टेट लेवलला ऑपरेट करतात. त्याच्यानंतर मध्यभागामध्ये आपल्याला केंद्रीय सहकारी बँका किंवा जिल्हा सहकारी बँक, ज्याला डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक्स आपण म्हणतो, त्या दिसतात आणि तळाला आपल्याला प्राथमिक पतसंस्था दिसतात ना. ह्या प्राथमिक पतसंस्था शेतीच्या संदर्भातल्याही असतात, म्हणजेच प्रायमरी ॲग्रिकल्चरल क्रेडिट सोसायटी आणि बिगर शेती किंवा नॉन ॲग्रिकल्चरल क्रेडिट सोसायटीसुद्धा असतात. म्हणून इथे जर आपण पाहिलं तर सहकारी बँकिंग संरचनेमध्ये टिंबटिंब सर्वसमावेशक असते, तर इथे वरीलपैकी सर्व म्हणजेच राज्य सहकारी बँका या टॉपला असतात. एक त्रिकोण तुम्ही जर इमॅजिन केला तर त्याच्यानंतर मध्यभागामध्ये असतात केंद्रीय सहकारी बँका आणि सगळ्यात तळाला किंवा खाली असतात प्राथमिक पतसंस्था. त्या प्राथमिक पतसंस्था शेतीच्या प्राथमिक पतसंस्था असू शकतात किंवा बिगर शेतीच्या प्राथमिक पतसंस्था असू शकतात, म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण बघूया 13व्या प्रश्नाकडे. 13वा प्रश्न आहे, सहकारी बँका टिंबटिंबची प्राथमिक वित्तपुरवठा करणारे आहेत. सहकारी बँका कोणाचे प्राथमिक वित्तपुरवठा करतात? आपल्याकडे पर्याय आहे कृषी उपक्रम, दुसरा आहे लघु उद्योग, तिसरा आहे स्वयंरोजगार व्यक्ती आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. म्हणजेच सहकारी बँका ह्या कोणाकोणाला किंवा प्रायमरी लेवलला कोणाला कर्ज देतात? जर इथे आपण पाहिलं तर खाली दिलेल्या तिन्ही पर्याय म्हणजेच कृषी उपक्रम असतील, लघु उद्योग असतील किंवा स्वयंरोजगार, ज्या व्यक्तींचे स्वयंरोजगार असेल त्यांना, या तिन्ही लोकांना वित्तपुरवठा प्राथमिक पातळीवरती करते, म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 14व्या प्रश्नाकडे. 14वा प्रश्न हा एक्झिमच्या संदर्भात आहे, ज्याला एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया आपण म्हणतो. तर प्रश्न असा आहे की टिंबटिंब बँक ही भारतातील प्रमुख निर्यात वित्त संस्था आहे. भारतातील प्रमुख निर्यात वित्त संस्था आहे. आपल्याकडे पर्याय आहे म्हणजेच एक्सपोर्टच्या संदर्भात आपल्याकडे पर्याय आहे SBI म्हणजेच भारतीय स्टेट बँक, दुसरा आहे एक्झिम म्हणजेच एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया, तिसरा आहे IDBI म्हणजे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया आणि चौथा आहे वरीलपैकी काहीही नाही. इथे जर पाहिलं आपण तर टिंबटिंब बँक ही भारतातील प्रमुख निर्यात वित्त संस्था आहे. तर इथे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी एक्झिम म्हणजेच एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया किंवा आयात निर्यात बँक, भारताची आयात निर्यात बँक. तर ऑप्शन बी एक्झिम हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 15व्या प्रश्नाकडे. 15वा प्रश्न आहे, भारतीय निर्यात आयात बँक सन टिंबटिंबमध्ये स्थापन केली गेली. भारतीय निर्यात आयात बँक, ज्याला एक्झिम सुद्धा म्हणतो आपण, एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया, याची स्थापना कुठल्या साली झाली किंवा केव्हा झाली अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. आपल्याकडे पर्याय 1980, दुसरा आहे 1982, तिसरा आहे 1984 आणि चौथा आहे 1986. जर इथे आपण पाहिलं तर फॅक्च्युअल प्रश्न आहे हा. भारतातील निर्यात आयात बँक, ज्याला एक्झिम म्हणतो, याची स्थापना 1982 साली झाली होती, म्हणून ऑप्शन बी 1982 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 16व्या प्रश्नाकडे. 16वा प्रश्न आहे, IDBI किंवा इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया किंवा भारतीय औद्योगिक विकास बँक याच्या संदर्भात हा प्रश्न आहे. तर प्रश्न आहे, टिंबटिंबमध्ये भारतीय औद्योगिक विकास बँक किंवा IDBI किंवा इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट
बँक ऑफ इंडिया याची स्थापना केली गेली होती? कुठल्या साली किंवा कुठल्या तारखेला ही स्थापना झालेली आहे अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. पर्याय आहेत 16 जानेवारी 1976, दुसरा आहे 16 फेब्रुवारी 1976, तिसरा आहे 16 मार्च 1976, चौथा आहे 16 एप्रिल 1976. इथे जर पाहिलं तर 16 फेब्रुवारी 1976 मध्ये भारतीय औद्योगिक विकास बँक किंवा इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया IDBI ची स्थापना केली गेली होती. म्हणून ऑप्शन बी 16 फेब्रुवारी 1976 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया एक महत्त्वपूर्ण संस्था ज्याला नाबार्ड म्हणतो, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट, याच्या संदर्भात आहे प्रश्न आहे नाबार्डचे पूर्ण स्वरूप काय आहे? आणि आपल्याकडे पर्याय आहे अणुऊर्जा आणि संशोधनासाठी राष्ट्रीय बँक, दुसरा आहे राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक, तिसरा आहे प्रादेशिक आणि कृषी सांस्कृतिक विकासासाठी राष्ट्रीय बँक, आणि चौथा आहे वरीलपैकी काही नाही. नाबार्ड किंवा नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चरल अँड रूरल डेव्हलपमेंट हे ऑप्शन बी बरोबर उत्तर आहे. याचं नाबार्डचे पूर्ण स्वरूप राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक असे आहे. म्हणून ऑप्शन बी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर 18व्या प्रश्नाकडे. 18वा प्रश्न आहे नाबार्डची स्थापना कधी झाली होती किंवा राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक टिंबटिंबमध्ये स्थापन केली गेली होती? तर आपल्याकडे पर्याय आहे पहिला 12 जुलै 1982, दुसरा आहे 12 जून 1982, तिसरा आहे 12 मे 1982 आणि चौथा आहे 12 एप्रिल 1982. जर इथे आपण पाहिलं तर नाबार्ड किंवा राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक याची स्थापना 12 जुलै 1982 साली झाली होती. म्हणून ऑप्शन ए 12 जुलै 1982 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर वळूया आपण 19व्या प्रश्नाकडे. 19वा प्रश्न आहे टिंबटिंब समितीच्या शिफारीनुसार नाबार्डची स्थापना केली गेली होती किंवा राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक याची स्थापना कुठल्या समितीच्या शिफारसीनुसार झालेली आहे अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. आणि आपल्याकडे पर्याय आहे पहिला रंगराजन समिती, दुसरा आहे शिवरामा समिती, तिसरा आहे शर्म समिती, चौथा आहे गोयाळ समिती. तर इथे आपण पाहिलं तर शिवराम जे ऑप्शन बी आहे शिवराम समिती यांच्या शिफारसीनुसार नाबार्ड किंवा राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक याची स्थापना केली गेलेली आहे भारतामध्ये. म्हणून ऑप्शन बी शिवराम समिती हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 20व्या आणि शेवटच्या प्रश्नाकडे. नाबार्डचे मुख्यालय टिंबटिंब येथे आहे. नाबार्डचे मुख्यालय कुठल्या शहरामध्ये आहे अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेचं मुख्यालय भारतात कुठल्या शहरामध्ये आहे? आपल्याकडे पर्याय आहे पहिला मुंबई, दुसरा आहे पुणे, तिसरा आहे नाशिक आणि चौथा आहे नागपूर. जर इथे आपण पाहिलं तर नाबार्डचे मुख्यालय मुंबई येथे आहे. म्हणून ऑप्शन ए मुंबई हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. आपण या सेशनमध्ये 20 खूप महत्त्वाचे प्रश्न कव्हर केलेले आहेत. नेक्स्ट सेशनमध्ये अजून काही महत्त्वाचे प्रश्न घेऊन तुम्हाला भेटेल. तर आपण भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. धन्यवाद.